नमस्कार मित्रांनो, आज आहे आपला दिवस चौथा, तो म्हणजे 100 दिवस 100 कन्सेप्ट या सिरीजचा। आणि मागच्या दिवशी आपण पाहिलं की नेमकं एखादं वर्गमूळ कसं काढावं त्याची ट्रिक मी तुम्हाला सांगितली। पण आजच्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत की कोणत्याही संख्येचं नेमकं घनमूळ कसं काढायचं। काय घनमूळ कसे काढायचे, वर्गमूळ तर तुम्हाला बरेचसे जण शिकवतील, पण आपण आज घनमूळ। ठीक आहे, मग घनमूळ साठी सुद्धा मी तुम्हाला एक कन्सेप्ट शिकवेल जशी काल शिकली होती। ठीक आहे, फक्त कन्सेप्ट काय आहे, वर्गमूळापेक्षा सोपी आहे। जर एखादी घन संख्याच्या एकक स्थानी 1 असेल तर त्याच्या घनमूळ ठिकाणी काय असेल, 1च असेल। जर घन संख्येच्या एकक स्थानी 8 असेल तर त्या घनमूळ संख्येच्या एकक स्थानी किती असेल, 2। मग याच्या उलट जर घन ठिकाणी 2 असेल तर घनमूळ ठिकाणी किती असेल, 8। तसंच एकक स्थानी 7 असेल तर घनमूळ ठिकाणी किती असेल, 3। याचा उलट परत एकक स्थानी घनच्या एकक स्थानी 3 असेल तर घनमूळ ठिकाणी किती असेल, 7। इथे पण मग 4 असेल तर 4च, 5 असेल तर 5च, 6 असेल तर 6 आणि 9 असेल तर 9। बाकी सर्व आकडे सेम आहे, फक्त 2 आणि 8 यांचं रिव्हर्स होतं आणि 7 आणि 3 यांचं रिव्हर्स। बस एवढा जर तुम्हाला समजलं तर हा प्रश्न तुमच्यासाठी काहीच विशेष नाही। पहा, ही एखादी घन संख्या आहे तेव्हा तिथं काय निघतंय, घनमूळ निघतंय। कोणत्याही संख्येचं घनमूळ निघेल का, नाही सर। मग ही शेवटी एकक स्थानी किती येत आहे, 6। तर आपण आताच पाहिलं की काय, जर घन संख्येच्या एकक स्थानी 6 येत असतील तर घनमूळ संख्येच्या एकक स्थानी पण किती येतात, तर 6। ठीक आहे, मग 6 येतात, मग घनमूळ संख्येच्या एकक स्थानी किती येत आहे, 6। मग वर्गामध्ये आपण शेवटचे किती आकडे कट केले, तर सर 2 केले होते। मग आता किती करायचे, तर 3। मग मी काय केलं, शेवटचे 3 आकडे कट केले, उरले किती फक्त माझ्याकडे आता 636। किती उरले, 636। मग 636 पेक्षा लहान पूर्ण घन संख्या कोणती, तर सर तुम्ही म्हणाल 512। किती आहे, 512, कारण 512 नंतर 729, 729 636 पेक्षा कशी आहे, मोठी आहे, बरोबर। पण आपल्याला कशी पाहिजे, 636 पेक्षा लहान। मग 636 पेक्षा लहान कोणी, 512। आणि 512 हा कोणाचा घन आहे रे, कोणाचा घन आहे, तर तुम्ही म्हणा सर 8चा घन आहे। कोणाचा, 8चा। लिहून टाका मी इथं किती, डायरेक्टली 8 म्हणल्यावर या संख्येचं घनमूळ काय आलं, ते म्हणजे 86। किती आलं, 86। समजलं असेल तर लगेच अप्लाय करा। पुढील प्रश्न कमेंट मध्ये सांगा। ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये सांगा। ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद। जमलं का?